मतविभाजनाचा फायदा होणार कोणाला? चौरंगी लढतीत कोण जिंकेल शर्यत? इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे हिरामन खोसकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, स्थानिक विकास आघाडीच्या अपक्ष उमेदवार सौ निर्मला गावित, मनसेचे काशीनाथ मेंगाळ व महाविकास आघाडीचे लकी जाधव काँग्रेस या चौघांमध्ये चौरंगी काट्याची तुल्यबळ लढत होणार आहे, हे स्पष्ट झालं आहे। दरम्यान या निवडणुकीत मतविभाजन हा कळीचा मुद्दा ठरणार असून यावरच निकालाचं गणित अवलंबून राहणार आहे। संपूर्ण देशभरात भाजप प्रणित एनडीए विरुद्ध काँग्रेस प्रणित ईडी आघाडी अशी लढत असून यामुळे मताचेही सुस्पष्ट पद्धतीने विभाजन होत आहे। एनडीएचा हिंदुत्व फॉर्म्युला तर ईडी आघाडीचे मुस्लिम मतावर भिस्त अशी सरळ विभागणीचे सार्वत्रिक चित्र आहे। या मतदारसंघातही हिंदुत्व व हिंदुत्व विरोधी अशा पद्धतीने मतविभागणीचा ट्रेड चालणार आहे। दरम्यान यात महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या सावळ्या गोंधळावरून व नाराजी नाट्यामुळे काँग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदार व हिंदुत्व विरोधी मतदार हा गोंधळात पडला आहे। कारण अपवाद वगळता या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे 3 तुकडे झाले आहेत। यात अनेक काँग्रेसवासी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट म्हणजेच महायुतीकडे, तर काहींनी स्थानिक विकास आघाडीची स्थापना करत बंडखोरी केली आहे। यामुळे काँग्रेसला येथे जबरदस्त हादरा बसला आहे। काँग्रेसला सातत्याने मतदान करणारा मोठा मतदार वर्ग काँग्रेसचे लकी जाधव व अपक्ष सौ निर्मला गावित यांच्यात विभागला जाणार आहे। दुसरीकडे मनसेच्या रूपाने हिंदुत्ववादी मतदारांचेही मोठ्या प्रमाणावर विभागणी होईल। यात महायुतीशी बंड करत मनसेची उमेदवारी करणारे काशीनाथ मेंगाळ हे ठाकूर समाजाचे प्रभावी नेते असल्याने एक गट्टा मते त्यांना मिळतील असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत। ठाकूर समाजाचे काही अपक्ष उमेदवारही रिंगणात असून ते या मतात किती घुसखोरी करतात यावर मेंगाळ यांचे भवितव्य निश्चित असेल। मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचीही काँग्रेस पक्षाप्रमाणेच वाट लागली असून तीनही पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मनसे, अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आदींमध्ये विखुरले गेले असून येथे या पक्षांना प्रमुख नेतेच उरले नसल्याचं दिसत आहे। त्यामुळे आज तरी या मतदारसंघात विजयाचे पारडे कोणाकडे झुकते हे सांगणं अवघड झालं आहे। मात्र अलीकडे राजकारणाला फोडाफोडी पाडापाडीचे जे विकृत रूप लागलं आहे त्याबद्दल मतदार नाराजी व्यक्त करत आहेत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघ।